सांगली जिल्ह्यातनं निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला आता सुरुवात झालेली आहे। खानापूर तालुक्यातल्या पळशी हे गाव निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारं गाव म्हणून ओळखलं जातं। एकट्या पळशी गावातनं दरवर्षी 8 ते 10 हजार टन इतक्या द्राक्षांची निर्यात युरोपात केली जात असते। यंदा 80 ते 110 रुपये इतका दर मिळत असल्यानं द्राक्ष उत्पादक समाधान व्यक्त करतायत। वर्षाला 600 ते 700 कंटेनर पळशी गावातून युरोप कंट्रीसाठी एक्सपोर्ट होते आणि चांगल्या क्वालिटीचे जवळजवळ 8 ते 8.5 टन एक्सपोर्ट द्राक्ष ही पळशीतून होते। जुन्नर तालुक्यात द्राक्ष हंगामाला 20 दिवसांपासून सुरुवात झालेली आहे। सध्या बाजारपेठेमध्ये दर जरी समाधानकारक जरी असला तरी उत्पादन मात्र यावर्षी कमी होताना दिसतंय। सध्या स्थानिक बाजारपेठेत जुन्नरच्या द्राक्षांना 100 ते 110 रुपये प्रति किलो, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 530 ते 560 रुपये प्रति 4 किलो इतका दर मिळतोय। सप्टेंबर महिन्यामध्ये जो आम्हाला पावसाचा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जो पावसाचा फटका बसला होता, त्यामध्ये घड कमी येणे, घड जिरणे, गळ कुजवणे अशा भरपूर प्रमाणात नुकसान झालं होतं। जवळजवळ 100% 40% नुकसान झालं होतं। त्याच्यानंतर आता चांगले म्हणजे दिवस आलेले ते, पण बाजारभाव सुद्धा 110-115 पर्यंत आहेत। लोकल मार्केट 100 रुपये, एक्सपोर्ट मार्केट 110 ते 140 रुपयापर्यंत आहे। पण त्यामध्ये नुकसान झाल्यामुळे ओव्हरऑल जे इन्कम व्हायला पाहिजे होती तेवढी म्हणावं अशी भेटत नाही। खर्च वजा जाता जास्त इन्कम होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।